होय, असे कार्यक्रम करण्यासाठी स्वतःमध्ये बळ असावं लागतं. ज्याच्या मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो. कुठेतरी काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही, अशी टोलेबाजी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमादरम्यान केली. अंबरनाथ शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात येते. शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या अध्यक्षतेखाली जल्लोषात शिवजयंती साजरी होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागातून ढोल ताशांच्या गजरात सायंकाळी 5 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली. पूर्व आणि पश्चिम भागातील दोन्ही मिरवणुका पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र आल्या. या ठिकाणी भव्य व्यासपीठावर शिवसंगीत, कलानृत्य सादरीकरण कार्यक्रम तसेच रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकाच्या प्रयोगाचे दमदार सादरीकरण पार पडले. यानंतर शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. तसेच यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना जोरदार टोलेबाजी केली. खरोखर हा आवाज इथून जर जिथपर्यंत जात असेल, जे जे ऐकत असतील त्यांना मी सांगतो की होय, असे कार्यक्रम करायला स्वतःमध्ये बळ असावं लागतं. कार्यकर्त्यांचा पाठपुरावा असावा लागतो की ही जी ताकद आहे याच्या मागे एक मोठं पाठबळ, कार्यकर्त्यांचं मोल, कार्यकर्त्यांची ताकद असल्याशिवाय असे कार्यक्रम कोणीही घेऊ शकत नाही. मी चॅलेंज करतो, मी आव्हान करतो अंबरनाथच्या व्यापाऱ्यांना, उद्योगपतींना की येऊन सांगा की तुमच्याकडे आम्ही जबरदस्ती वर्गणी मागितली आणि म्हणून एवढे मोठे कार्यक्रम करतोय. पुढच्या वर्षापासून कार्यक्रम बंद, हे आम्ही कधीही करत नाही. आमचे शिवसैनिक सगळे मिळून हे सगळी मेहनत करतात, स्वतःच्या पैशाने हे कार्यक्रम करतात आणि म्हणून मला नेहमी आमच्या शहरशाखेच्या कार्यकर्त्यांवर अभिमान वाटतो. आताच माझ्या भाषणामध्ये सांगितलं की ज्याच्या मनगटात दम असतो तोच असे कार्यक्रम करू शकतो. अन्यथा कुठेतरी काळूबाळूच्या ढाब्यावर बसून अंबरनाथ चालवता येणार नाही. अंबरनाथकरांना जे जे पाहिजे ते देण्याची धमक, त्याच्यासाठी असंख्य कार्यकर्ते आणि तेही नवीन भरतीचे नको, जुने जाणते कार्यकर्ते, यांना खरंच समाजसेवा काय, 80% समाजकारण काय आणि 20% राजकारण काय ते कळलं पाहिजे. ते बाळासाहेबांचे खरे कट्टर शिवसैनिक ज्याच्यासोबत आहेत तेच असे कार्यक्रम अंबरनाथकरांना देऊ शकतात.